डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. या जातीवादी मुख्यमंत्र्याचं करायचं काय, अरे या देवेंद्रचं करायचं काय, दलित बहुजन विरोधी मुख्यमंत्र्याचं करायचं काय, या महाराष्ट्र शासनाचं करायचं काय. बोल दलिता, बोल दलिता, अरे कोठी लेके, अरे मशीन लेके, अरे छुरी लेके, अरे बंदूक लेके, अरे जातिवाद पे, अरे बुद्धिवाद पे, अरे दम से बोल, ताकत से बोल, अरे धैर्य से बोल, अरे बाएं से बोल, अरे पीछे से बोल, अरे डरता क्यों है, अरे दम से बोल, बोलना पड़ेगा. एक मिनिट थोडं शांत राहा. भाऊ हे घेऊन जा. लक्षात घ्या, हे जनसुरक्षा विधेयक काय आहे, कशासाठी आपण आज रस्त्यावरती उतरून या विधेयकाचा विरोध करीत आहोत, ती भूमिका तुम्हा सर्वांना कळायला पाहिजे, वर्तमानपत्राला कळायला पाहिजे, जनतेला कळायला पाहिजे. लोकशाही संपुष्टात आणण्याकरिता महाराष्ट्र सरकारनं 10 जुलै 2025ला हे जे काही जनसुरक्षा विधेयक आहे हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडलं, ते पारशी बहुमतामध्ये त्यांनी पारित करून घेतलं. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ईडी, सीबीआय आणि या सरकारी संसाधनांच्या प्रेशरमध्ये आलेले जे विरोधी पक्ष आहेत त्याच्यामध्ये कुणीही याला विरोध केलेला नाही. येणाऱ्या काळामध्ये हे जे काही विधेयक आहे हे महाराष्ट्र सरकार विधान परिषदेमध्ये पारित करेल, त्याच्यानंतर राज्यपालांकडे या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर करण्याकरिता ते पुढाकार घेतील आणि हा कायदा करण्यात येईल. मुळात संविधान विरोधी हे जे काही सरकार आहे या जनसुरक्षा विधेयकामध्ये सांगत असताना त्यांनी असं मेन्शन केलं की अर्बन नक्षलवाद आणि नक्षलाईट तसेच देशाच्या अखंडतेला तडा देणारे जे काही प्रवृत्ती आहेत त्यांच्या विरोधामध्ये हे विधेयक आहे. परंतु या विधेयकामध्ये कुठेही अर्बन नक्षलवाद किंवा नक्षलाईट असा कुठलाही शब्द या ठिकाणी नसून रस्त्यावरती येऊन सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करणारी जी काही जनता आहे, जे संविधानवादी लोक आहेत, आंबेडकरवादी लोक आहेत, ज्या वेळेस सरकारच्या भूमिका चुकतात तर कुणीही या संदर्भामध्ये कुणी आवाज उठवू नये, सरकारवरती कुणी हल्लाबोल करू नये, याकरिता लोकशाहीची हत्या करण्याकरिता भारतीय जनता पार्टीने जे काही संविधान विरोधी जो पक्ष आहे त्यांनी हे विधेयक या ठिकाणी आणलेलं आहे. जर या विधेयकाचा विरोध झाला नाही, हे विधेयक जर रद्द झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये सरकार ज्या कठोर भूमिका घेईल, संविधान संपुष्टात आणण्याकरिता असो किंवा लोकशाही संपुष्टात आणण्याकरिता असो, त्या संदर्भानं कुणालाही या ठिकाणी आवाज उचलता येणार नाही. आंबेडकरी चळवळ ही संविधानवादी चळवळ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला प्रजासत्ताक बनवलेला आहे. नागरिक प्रथम आहेत, त्यांनी आवाज उठवायला पाहिजे. परंतु गर्दीचे आणि लोकांचे गार्गी असलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे लोकशाही संपुष्टात आणण्याकरिता या सगळ्या गोष्टी करीत आहेत. लोकांना आतंकवादी ठरवायचं, नक्षलाईट ठरवायचं आणि जेलमध्ये डांबून टाकायचं. तर यांच्या देखील ज्या उजव्या संघटना आहेत, यांची मात्र संघटना देखील RSS ही आतंकवादी आहे. त्यामुळे या बिलाचा मोठ्या प्रमाणात विरोध व्हायला पाहिजे, या हेतून आपण जमलेलो आहोत. यानंतर दिनकर दादा आपल्याला संबोधित करतील. यानंतर माजी नगरसेवक गौतम लांडे हे आपलं या ठिकाणी मनोगत होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. आज जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आज आपण इथं सर्व आंबेडकरी जनतेतील सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत. मित्रांनो, हे जनसुरक्षा विधेयक जे आणलेलं आहे हे खरं तर व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे. घटनेने आपल्याला जे काही अधिकार दिलेले आहेत त्या घटनेने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली आहे. कुणावर अन्याय अत्याचार होत असेल, कायदे सरकारने जे काही कायदे केले असतील,
सरकारमधले भ्रष्ट मंत्री असतील त्यांच्या विरोधात जर आपण बोललो किंवा त्यांच्या विरोधात जर आपण काही स्टेटमेंट केलं, आंदोलन केलं, तर त्याच्या विरोधात आपल्यावर हा नक्षलवादाचा गुन्हा लावण्यासाठी हा कायदा आणलेला आहे. या विधेयकामध्ये कुठेही शहरातला नक्षलवाद म्हणजे काय किंवा जे काही नक्षलवादी आहेत, माओवादी आहेत, त्याचा उल्लेख न करता सरसकट जे कायदा व सुव्यवस्था बुडीत जातील किंवा त्यांच्यामुळे किंवा त्यांच्या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्था बुडीत निघेल अशांच्या विरोधात हे विधेयक आणलेलं आहे. या विधेयकाचा आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्ते निषेध करत आहेत व सरकारने हे विधेयक त्वरित मागे घ्यावे. आम्ही सर्व आंबेडकरी जनतेतील कार्यकर्ते राज्यपालांची भेट घेऊन राज्यपालांना विनंती करणार आहोत. हे जन सुरक्षा विधेयक जे काही सरकारने पारित केलेलं आहे त्याच्यावर राज्यपालांनी सही करू नये, जेणेकरून घटनात्मक जो काही अधिकार आम्हाला दिलेला आहे हा जनतेला दिला आहे. सरकारच्या विरोधात जे जे असतील त्यांना त्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी हा कायदा आणलेला आहे. याला आम्ही सर्वजण तीव्र निषेध करत आहोत आणि विरोध करत आहोत. धन्यवाद. त्यानंतर डॉक्टर अरुण शिरसाट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, राजश्री शाहू महाराजांचा, जनसुरक्षा कायदा रद्द, जनसुरक्षा कायदा रद्द, जनसुरक्षा कायदा रद्द, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आज आंबेडकरी चळवळीच्या वतीने जो जनसुरक्षा कायदा विधिमंडळात पारित करण्यात आला, हा जनसुरक्षा नसून भाजपा सुरक्षा कायदा आहे असं या ठिकाणी मी सांगेल. भाजपा आणि RSSचं आजपर्यंत कामच राहिलेलं आहे की या देशामध्ये अराजकता माजवायची, जाती जाती धर्माधर्मामध्ये भांडं तयार करायचे आणि त्याचा विरोध करणाऱ्यांना जेलमध्ये डांबायचं. यासाठी त्यांना पोलीस यंत्रणेचा वापर कसा करता येईल त्यामुळे त्यांनी या कायद्याची निर्मिती केलेली आहे. तसेच या कायद्याची निर्मिती करत असताना त्यांनी एक काळजी घेतली की यामध्ये तुमचं म्हणणं मांडण्यासाठी तुम्हाला कोर्टात जाण्याची परवानगी नाही. ज्या पद्धतीने MPDS सारखा जो कायदा आहे जो गृह मंत्रालय चालवतं तशाच पद्धतीने मनात ज्याला येईल, जो सरकारच्या विरोधात बोलेल त्याला हे लोक जेलमध्ये डांबून ठेवतील, सडवतील आणि त्याच ठिकाणी त्याला मारून टाकण्याची तयारी या लोकांची आहे. आणि यांना माहीत आहे की या देशामध्ये फक्त फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर कार्य करणारा कार्यकर्ता हाच फक्त इथल्या असणाऱ्या आपल्या कामाला विरोध करू शकतो. आपण ज्या पद्धतीने इथे अराजकता माजवतो हाच आपल्याला विरोध करू शकतो. म्हणून हा कायदा या ठिकाणी पारित केला आहे. त्याला विरोध म्हणून आज आंबेडकरी चळवळीच्या वतीने क्रांती चौकामध्ये आपण भव्य असं निदर्शने करत आहोत. आपण एक जोरदार घोषणा देऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, राजश्री शाहू महाराजांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे, जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे. नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, भाजपा मुर्दाबाद, RSS मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, एकनाथ शिंदे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, अजित पवार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे बोल दलिता, अल्लाह बोल, अरे बोल दलिता, अल्लाह बोल, ये बीजेपी पे, अल्लाह बोल, ये RSS पे, अल्लाह बोल, ये राज्य सरकार पे, अल्लाह बोल, ये केंद्र सरकार पे, अल्लाह बोल, ये नरेंद्र मोदी पे, अल्लाह बोल, ये अमित शाह पे, अल्लाह बोल, अरे चाकू लेके, अल्लाह बोल, अरे तलवार लेके, अल्लाह बोल, अरे संविधान लेके, अल्लाह बोल, अरे नीला लेके, अल्लाह बोल, तिरंगा लेके, अल्लाह बोल, अरे इंडिया लेके, अल्लाह बोल, अरे और जोर से, अरे और जोर से, अरे और जोर से. त्यानंतर युवा नेते विशाल इंगळे. याचं विचारलं होतं.
असले, भारतीय जनता पार्टी बहुजनांचा गळा घोटण्यासाठी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्यासाठी, लोकशाहीची हत्या करण्यासाठी, संविधानाची चौकट मोडीत काढण्यासाठी जे आणलेलं आहे ते भाजपा सरकारचा प्रथमतः आम्ही जाहीर निषेध करतो. हे विधेयक मांडत असताना मूग गिळून गप गिळून जे विरोधी पक्षाचे सगळे आमदार खासदार शांत राहिले, त्यांनी दबक्या आवाजामध्ये विरोध केला, पण जास्त तीव्र विरोध केला नाही. त्यांना या काळ्या कायद्याचं सगळ्या गोष्टी माहीत होत्या की हा कायदा किती विघातक आहे, तरी त्यांनी विरोध केला नाही. त्यांचाही या ठिकाणी मी निषेध करतो. मित्रांनो, हा काळा कायदा सर्वसामान्यांची घुसखोरी करणारा कायदा आहे. तुम्ही कोणतेच अधिकार मागण्यासाठी रस्त्यावर उतरू शकत नाही, तुम्ही कोणते मोर्चे काढू शकत नाही, आंदोलने काढू शकत नाही. तुम्ही नक्षलवादी आहात की आहे हे ठरवण्याचा अधिकार पूर्ण सरकारचा राहील. तुम्ही घोषणा जरी दिली तरी सरकार म्हणेल की तुमच्या गोष्टीमुळे सार्वजनिक शांतता भंग झाली आणि त्या आधारे तुम्हाला हे जेलमध्ये टाकतील. कोणत्याही फिर्यादीची गरज नाही, कोणत्याही वेळेची गरज नाही, कोणत्याही अल्टिमेटमची गरज नाही. तुम्हाला उचलतील आणि जेलमध्ये टाकतील. जेलमध्ये टाकण्यावर तुमची जमानत होणार नाही. आणि जेव्हा चळवळीतल्या बहुजनवादी साहित्यिक असतील, लेखक असतील, पत्रकार असतील, यांची जेव्हा उचलबांगडी सुरू होईल, यांना जेव्हा जेलमध्ये टाकलं जाईल, तेव्हा सगळीकडे दहशतीचं वातावरण तयार होईल आणि या सरकार विरोधामध्ये पोलीस आवाज उचलायची हिंमत करणार नाही. इतका काळा कायदा आहे, इतका डेंजर कायदा आहे. ही आधुनिक पेशवाईची सुरुवात आहे मित्रांनो, आणि याचा बिमोड झालाच पाहिजे, याचा तीव्र विरोध झाला पाहिजे. म्हणून त्याचा विरोध म्हणून आम्ही आमचे सर्व पक्ष, आंबेडकरवादी संघटनेचे कार्यकर्ते, त्यांनी आज पहिला विरोध रस्त्यावरच्या लढाईचा आम्ही ती सुरुवात केलेली आहे. ही लढाई खूप तीव्र होणार आहे. जोपर्यंत हा कायदा, हे विधेयक रद्द होणार नाही आणि सरकार माघार घेणार नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार आहे, एवढं मी सांगतो. यानंतर पुढची दिशा आमचे नेते दिनकर ओंकार हे सांगण्याची विनंती करतो. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सय्यद तैफुद्दीन. एकदा सर्व जोरदार या ठिकाणी घोषणा देऊ. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, राजश्री शाहू महाराजांचा विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, विजय असो, भारतरत्न मौलाना आझादांचा. विजय असो. आज या ठिकाणी आंबेडकरवादी पक्ष आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी जमा झालेला आहे. खऱ्या अर्थानं हे आंदोलन कशासाठी आहे हे आताच आपल्या सर्व ज्येष्ठांनी सांगितलेलं आहे. कालच जनसुरक्षा कायदा हा नाव या कायद्याला देण्यात आलेला आहे, पण माझ्या मते हे जनसुरक्षा नव्हे, हे सत्ता सुरक्षा कायदा आहे. कारण की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला बोलण्याचा स्वातंत्र्याचा अधिकार दिला होता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिला होता, तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठेतरी काढून घेण्याचं काम हे राज्य शासन करत आहे. आज या बिलामध्ये एवढं भयानक स्वरूप या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे, तर तुम्ही आम्ही कल्पना सुद्धा नाही करू शकत. तुम्हा आम्हाला या भारतीय राज्यघटनेमुळे बोलण्याचं, आंदोलन करण्याचं, उपोषण करण्याचं, सरकारला विरोधात उभं राहण्याचं अधिकार दिलेला आहे. परंतु तो अधिकार काढण्याचा भाग या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून या राज्य सरकारने आणलेला आहे. त्यासाठी आम्ही तीव्र शब्दात या कायद्याचा निषेध करतो आणि हा कायदा रद्द झाला पाहिजे अशी या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करतो. आणि दुसरं म्हणजे विशेष तर इतकं भयानक स्वरूप कशासाठी, आज आम्ही यंग पिढी आहेत, सोशल